नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, आता जर तुम्हाला एसटीचा सवलतीच्या दरामध्ये जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आता एनसीएमसी कार्ड काढणं हे बंधनकारक केलेलं आहे. आणि हे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला अंतिम तारीख देखील देण्यात आलेली आहे. याचबाबत एसटी महामंडळाने एक नवीन परिपत्रक जारी केलेलं आहे. आता या परिपत्रकामध्ये नक्की काय माहिती आहे आणि तुम्हाला हे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी अंतिम तारीख किती आहे, याचबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहूया. आता या परिपत्रकामध्ये काय माहिती आहे हे आपण सविस्तर पाहूया. 1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता याबाबतचे परिपत्रक हे दिनांक 12 रोजी काढण्यात आलेले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केलेली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डे ही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. दरम्यान एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी दिनांक 1 ऑगस्ट पूर्वी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेले आहे. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी स्मार्ट कार्ड प्रणालीशी जोडले जाणार आहेत, असे हे परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे एनसीएमसी कार्ड हे 1 ऑगस्ट पूर्वी काढून घ्यायचं आहे आणि हे एनसीएमसी स्मार्ट काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या एसटी महामंडळामध्ये जाऊन किंवा जे अधिकृत स्मार्ट कार्ड वितरण केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे तुमचे एनसीएमसी कार्ड काढून घ्यायचं आहे, असे हे परिपत्रक एसटी महामंडळाने काढलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो.